तुम्हाला पटणार नाही पण माझी सर्वात आवडती कादंबरी लस्ट फॉर लालबाग आहे। जर तुम्ही वाचली आणि त्यातल्या गिरणी कामगारांच्या व्यथा वेदना जर ममत्वानं पाहिल्या, दुर्दैवाने ती कादंबरी आल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये त्याला थोडं वेगळं वळण लावण्यात आलं, पण पहिल्या महिन्यामध्ये जवळजवळ त्याच्या 3 आवृत्त्या आलेल्या होत्या। आवृत्तीपेक्षाही त्यातलं जे लोकांचं जगणं आणि भोगणं होतं, ह्या सगळ्याला कुठेतरी एक वास्तववादाचा आधार आहे। आणि अजूनसुद्धा गिरणी कामगारांच्या मुलांची मला पत्र येतात की लस्ट फॉर लालबाग ही आमच्या बापाची कहाणी आहे, ती तुम्ही फक्त लिहिलेली आहे एवढंच। तर तिथे माझा कस लस्ट फॉर लालबागला लागला होता। आणि त्यानंतर कादंबरी फॉर्म सोडून मी अलीकडं आत्ताच नुकतंच जे अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान नावाचा जो चरित्र ग्रंथ लिहिला किंवा ज्याला आपण वाङ्मयीन चरित्र म्हणतो ते लिहिलं, ते माझ्या दृष्टीनं ऑफबीट होतं। मला कादंबरी करता आली असती, पण मला ज्या संशोधनाच्या उत्तमोत्तम जागा मिळाल्या आणि अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वाकडे एक वेगळ्या पद्धतीनं बघणारे जे मुद्दे मिळाले, त्या संशोधनाच्या जागा कादंबरीच्या रसामध्ये लोपून गेल्या असत्या, तो लोकांना कादंबरीचा भाग वाटला असता। म्हणून मी फॉर्म बदलला आणि सरळ चरित्रात्मक असा तो ग्रंथ केला। काय तुम्हाला त्यातल्या अशा कोणत्या जागा होत्या की ज्या तुम्हाला असं वाटतं की ज्या खूप वेगळ्या, खूप भावणाऱ्या? अण्णाभाऊंना 1-2-3 पद्धतीनं कायम तिरस्कार केला गेला। एक तर ते दलित आहेत म्हणून काही लोकांना राग, ते कम्युनिस्ट आहेत म्हणून काही लोकांना राग, ते अल्पशिक्षित आहेत म्हणून काही लोकांना राग। पण रस्त्यावरचे साईन बोर्ड आणि 1.5 दिवसाची शाळा एवढं भांडवल पाठीशी असताना एकलव्यासारखं त्यांनी जे वाचन, मनन आणि चिंतन केलं आणि स्वतःला त्यांनी असं विद्यापती बनवलं की वयाच्या 23व्या वर्षी डॉक्टर होमी बाबांसारख्या शास्त्रज्ञांना आणि ख्वाजा अहमद अब्बासासारख्या एवढ्या विद्वान चित्रपट दिग्दर्शक लेखकाला इप्टा नावाची पुढं भारताच्या सांस्कृतिक परंपरेला वळण देणारी जी संस्था आली, त्या संस्थेच्या संस्थापक सदस्यामध्ये पहिल्या 6 जणांमध्ये त्यांनी सन्मानानं अण्णाभाऊंना स्वीकारलं। हा मला अण्णाभाऊंच्या विद्वत्तेचा विजय वाटतो। आणि अण्णाभाऊंनी ज्या चितारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत, मला आधी कल्पना नव्हती एवढी। मी आता संशोधन करायला लागलो त्यावेळेला कळालं की 60 ते 70 त्यांच्या कथा एकूण 165 मधल्या ह्या झोपडपट्टीतल्या स्त्रीपासून ते रानातल्या पालावरच्या स्त्रीपर्यंत, आणि स्त्रियांचं असं वैभवी जीवन त्याआधी भारतामध्ये फक्त शरदचंद्र आणि प्रेमचंद यांनीच मांडलेलं आहे। आणि मराठीमध्ये हे एवढं सुंदर मांडलेलं वैभव मराठी लेखकांना माहिती नाही, त्यांनी त्याचा अभ्यास केला नाही। साध्या साध्या आता 1950च्या दरम्यान मुंबईमध्ये गुल नावाची त्यांनी एक कथा लिहिलेली आहे की उत्तर प्रदेश किंवा हैदराबादकडून ज्या मुसलमान मुली पळवून आणल्या जायच्या आणि बिजवरांशी तिजवरांशी त्यांची जी लग्न लावली जायची आणि त्या कोवळ्या मुलींचे आकांत त्यांनी गुल नावाच्या कथेमध्ये लिहिलेले आहेत। आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी डब घेऊन लढणारा हा मनुष्य ज्या वेळेला आधुनिक विश्वधामा नावाची कथा लिहितात, ते ह्या आधुनिक विश्वधामा कथेचा विषय काय आहे की मुंबईमध्ये मराठी लोकांनी हरताळ केलेला आहे, जिथं तिथं महाराष्ट्राची मागणी आहे, आणि एका चाळीमध्ये एक गुजराती 70 वर्षाचा मनुष्य आहे आणि त्याच्या 2 तरुण मुली आहेत। कदाचित भाषिक वादाला हिंसक वळण लागेल आणि माझ्या मुलींचं काय होईल, म्हणून तो त्याची जी तडफड आहे ती अण्णाभाऊंनी लिहिलेली आहे। म्हणजे त्या ठिकाणी ते आपलं मराठी पण विसरून जातात आणि माणुसकीच्या मंदिरामध्ये उतरतात। हे जे त्यांचं वैशिष्ट्य आहे। बरंचसं मी संशोधन केलं त्यावेळेला मला जाणवलं असं की भारतीय कम्युनिस्ट पक्षानं, म्हणजे त्यावेळच्या अखंड कम्युनिस्ट पक्षानं राष्ट्रीय दर्जावर 3 लेखकांना प्रोजेक्ट केलेलं होतं। एक तामिळमध्ये जयकांतन, बंगालीमध्ये महाश्वेता देवी आणि मराठीमध्ये अण्णाभाऊ। महाश्वेता देवी आणि जयकांतन यांनी काय लिहिलं हे त्या काळातल्या त्या भाषेतल्या लेखकांनी, टीकाकारांनी देशाच्या राजधानीपर्यंत, जगापर्यंत पोचवलं। पण दुर्दैवानं मराठीमध्ये अण्णाभाऊंनी जे लिहिलं ते मराठी लेखकांनी वाचलंच नाही, नव्हे त्यांना लेखकही मानलं नाही। आणि त्यामुळे जयकांतन आणि महाश्वेता देवी यांना ज्ञानपीठापासून सगळे सन्मान मिळाले
आणि आमचे अण्णाभाऊ जाऊन आता 50 वर्ष झाले तरी त्यांच्या साहित्याचं नीट पद्धतीनं संशोधन झालेलं नाही, चिंतन झालेलं नाही. हे मला खूप दुःखद घटना वाटली. अण्णाभाऊंनी गरिबीच्या नादामध्ये काही 2-4 कादंबऱ्या त्यांच्या फसल्या असतील, पण त्यांची एकही कथा फसली आहे असं कधी झालेलं नाही. आणि हा अण्णाभाऊंचा कथासागर मलाही माहिती नव्हता, कारण टीकाकारांनी, मराठीच्या समीक्षकांनी तिथपर्यंत आम्हाला पोहोचू दिलं नव्हतं. आणि हा कथासागर जर मला माहिती असता तर हा ग्रंथ मी 10-20 वर्षापूर्वीच लिहिला असता. तर मला असं वाटतं की मराठी लेखकानं फक्त मी आणि मी, डाव्या कोणातून मी कसा दिसतो, उजव्या कोणातून कसा, साठोतरी कसा, आपल्या भोवती कॅमेरा न फिरवता दुसऱ्यांनी काय लिहिलं हे पाहिलं पाहिजे. आणि अण्णाभाऊंचा अभ्यास करताना माझा वेळ गेला असं मी म्हणणार नाही, उलट लेखक म्हणून मी समृद्ध झालो. तर म्हणून हे ऑफबीट पुस्तक लिहिताना मला या पुस्तकानं मोठं आव्हान दिलं आणि मोठा आनंदसुद्धा दिला. पण एकूण मराठी साहित्याचं जे विश्व आहे त्याच्याबद्दल तुम्ही किती समाधानी आहात? आत्ता तुमच्या समकालीन जे लिहिलं जाते त्याच्यामध्ये जे कोणी लिहित आहेत त्यांच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? मला असं वाटतं की दुर्दैवानं मराठीमध्ये तुम्हाला शब्द आवडणार नाही, पण टोळी युद्धासारखा प्रकार आहे. एखाद्या लेखकानं एखादी कादंबरी लिहिली की त्याच्यावर समीक्षण कोण लिहिणार आहे आणि ते कुठल्या वर्तमानपत्रात किंवा नियतकालिकात येणार आहे हे आंधळा मनुष्यसुद्धा सांगेल. तर अशा पद्धतीनं गटातटामध्ये मराठी वाङ्मय अडकलेलं आहे. मी कुठल्याही गटातटामध्ये जात नाही.